श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. महाशिवरात्रीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते. म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास घरामध्ये सर्वजणच करतात. आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. पण त्यामधले असे काय काय उपवास असतात की ज्यामध्ये एखादा पदार्थ हा खाल्ला जात नाही, तो वर्ज्य केला जातो. तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये असे कोणते 3 पदार्थ खायचे नाहीत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला महाशिवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा, त्याचबरोबर कोणकोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा म्हणजे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. तर यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे. तर या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यामुळे जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो, पण खरं तर शरीर शुद्धीकरणासाठी उपवास केले जातात. तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण 24 तासासाठी केला जातो. म्हणजे तुम्ही 15 फेब्रुवारीला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही, तो रात्रीसुद्धा तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारीला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता. हा उपवास दिवसभर करायचा आहे, रात्रभर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे. तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर त्या स्त्रिया मात्र ही पूजा करू शकत नाहीत, पण मात्र त्यांनी उपवास नक्की करावा आणि मनातल्या मनात महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र जप करू शकता. त्यामुळे सुद्धा तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल. कारण असं म्हणतात की भोलेनाथ भोले बाबा आहेत. अगदी साध्या सुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे अगदी साधी जरी पूजा तुम्ही मनापासून केली तरी त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत, वृद्ध किंवा म्हाताऱ्या व्यक्ती आहेत ज्या की वारंवार आजारी असतील किंवा आता हल्ली बऱ्याच जणांना शुगरचं वगैरे प्रमाण आहे तर त्यांना गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात किंवा गर्भवती स्त्रिया आहेत, तर या सर्वांनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचं पालन करण्याची कोणतीही आवश्यकता